सर यांची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. मंगळवारी रात्री त्या भागात मोठा राडा झाला. समोर आलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी तरुणांचा एक गट खान सरांच्या कोचिंग सेंटरवर आला आणि त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. विटा फेकल्या, दगडफेक केली, पोस्टर्सही पाडले. जेव्हा कोचिंग सेंटरचा सिक्युरिटी गार्ड त्यांना अडवण्यासाठी पुढे आला तेव्हा त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सिक्युरिटी गार्ड जबर जखमी झाला. या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेत, ज्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. सुरुवातीला खान सरांनी दावा केला होता की हल्लेखोरांनी 8 ते 10 गोळ्या झाडल्यात, पण नंतर त्यांनी गोळीबाराचा उल्लेख करणं टाळलं. पोलिसांनी सांगितलं खान सरांनी जी FIR दाखल केली त्यात गोळीबाराचा कोणताही उल्लेख नाही. या प्रकरणात पहिला ट्विस्ट आला तो इथेच. त्यानंतर खान सरांनी या हल्ल्यासाठी पटनातल्याच ज्ञानबिंदू कोचिंग इन्स्टिट्यूटला जबाबदार धरलं. हे इन्स्टिट्यूट खान सरांच्या इन्स्टिट्यूटच्या शेजारीच आहे. खान सरांचा आरोप होता की ते कमीत कमी फी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीसाठी निवड होते. हे अन्य कोचिंग क्लासेसना बघवत नाही. हा हल्ला त्याचाच परिणाम आहे असा थेट आरोप खान सरांनी केला. या हल्ल्यानंतर खान सरांनी ज्ञानबिंदू कोचिंगच्या संचालकांविरुद्ध FIR दाखल केली. त्यांच्या आरोपांनंतर पोलिसांनी ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद आणि त्यांचे 2 सहकारी अभिषेक आणि गौरव यांना ताब्यात घेतलं. त्या तिघांची चौकशी करण्यात आली. पोलीस तपासात समोर आलं ही तोडफोड ज्ञानबिंदू कोचिंग इन्स्टिट्यूटशी संबंध असलेल्या 15 ते 20 लोकांनी केली. इकडे खान सरांच्या आरोपांनंतर ज्ञानबिंदू कोचिंग कडूनही प्रतिक्रिया आली. इन्स्टिट्यूटचे संचालक रोशन आनंद यांनी खान सरांवर आरोप केला की ते बिहार पोलिसांसोबत मिळून सगळी सूत्र हलवतायत. हा सगळा खान सरांनी रचलेला कट आहे. मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आणि ज्ञानबिंदू कोचिंगला उद्ध्वस्त करण्यासाठी हा कट रचण्यात आलाय असा दावा रोशन आनंद यांनी केला. पण या प्रकरणात आता सगळ्यात मोठा ट्विस्ट आला असून पोलिसांनी खान सरांविरुद्धच FIR दाखल केली. तर या मागचं कारण काय, तर पोलिसांनी 3 जूनला ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांना अटक करून जेलमध्ये पाठवलं. त्याच दिवशी पोलिसांनी एक प्रेस रिलीज जाहीर करून फायरिंग झालेली नाही असं म्हणलं. खान सर सुद्धा त्यांच्या गोळीबाराच्या वक्तव्यापासून मागे फिरले. त्यांनी सुद्धा फक्त दगडफेक आणि मारहाण झाली असं म्हणलं. पण पुढच्याच दिवशी म्हणजे 4 जूनला ज्ञानबिंदू कोचिंग कडून एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये खान सरांचा सिक्युरिटी गार्डच गोळीबार करताना दिसतोय. ज्ञानबिंदू कोचिंगचे आदर्श कुमार यांनी दावा केला ही सगळी घटना आधीपासूनच ठरलेली. फायरिंग झाली पण ती खान सरांच्या सांगण्यावरून. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली. पोलीस तातडीने खान सरांच्या कोचिंग सेंटर जवळ पोहोचले. थोडा वेळ चौकशी केल्यानंतर पोलिसांनी खान सरांच्या 2 सिक्युरिटी गार्ड्सना ताब्यात घेतलं. धक्कादायक म्हणजे या गार्ड्सनी गोळीबार केल्याचं मान्य केले. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे या गार्ड्सने पोलिसांना सांगितलं त्यांना खान सरांनीच गोळीबार करायला सांगितलं होतं. सिक्युरिटी गार्ड्स म्हणाले गोंधळाचा आवाज ऐकून आम्ही रात्री 10:30 वाजता कोचिंग सेंटर मधून खाली आलो. तिथे हाणामारी सुरू होती. त्यावेळी खान सरांनी आम्हाला गोळीबार करण्याचे आदेश दिले. पुढे जे काय होईल ते मी बघून घेतो असं खान सर आम्हाला म्हणाले होते. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही 2-2 राऊंड गोळीबार केला. अशा प्रकारे एकूण 4 राऊंड फायर करण्यात आले अशी कबुली खान सरांच्या सिक्युरिटी गार्ड्सने पोलिसांसमोर दिली आहे. आता सिक्युरिटी गार्ड्सने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा खान सरांकडे वळवला. या कबुलीच्या आधारे खान सरांवर फायरिंग आणि आर्म्स ऍक्टच्या अंतर्गत FIR दाखल करण्यात आली. पोलिसांनी खान सरांवर BNSच्या कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित असून या 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. महत्वाचं म्हणजे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असेल तर अटकपूर्व जामीन मिळत नाही. म्हणजेच आता खान सरांना अटक होणार हे निश्चित आहे. या फायरिंगच्या व्हिडिओवर खान सरांची प्रतिक्रियाही आली. हल्ला झाला त्या दिवशी त्यांनी पोलिसांचं बरंच कौतुक केलं होतं. पोलीस चांगल्या प्रकारे तपास करतायत असं ते म्हणाले होते. पण आता त्यांनी दावा केलाय पोलीस उशिरा पोहोचले म्हणून सिक्युरिटी गार्ड्सने स्वतःच्या रक्षणासाठी गोळीबार केला. ते म्हणाले तिथे हाणामारी सुरू होती. पोलिसांना पोहोचायला वेळ लागणार होता. पोलीस काही हवेतून उडून तिथे येऊ शकत नव्हते. त्यामुळे सिक्युरिटी गार्ड्सनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केला. पोलीस येईपर्यंत त्यांनी काय करायला हवं होतं? त्यांनी प्रत्यक्षात कोणावर गोळी झाडली का असा प्रश्न खान सरांनी विचारलाय. याबाबत खान सरांचा कोचिंग सेंटर मधला एक व्हिडिओही समोर आलाय. व्हिडिओत ते त्यांच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्याबद्दल माहिती देत आहेत. खान सर हे सीसीटीव्ही फुटेज दाखवून विद्यार्थ्यांना सांगतायत ज्या व्यक्तीने सिक्युरिटी गार्डला ओढत नेलं तिला अजून अटक झालेली नाही. जर ग्लोबल स्टडीज बंद पडलं तर पुढच्या 6 महिन्यात इतर अनेक कोचिंग क्लासेस मधली फी वाढून 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.
माझा पैसा कमवण्याचा उद्देश नाही असं ते त्यांच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगतायत. सध्या तरी खान सरांच्या कोचिंग क्लासवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणानं वेगळंच वळण घेतलंय. FIR दाखल झाल्यानंतर खान सरांचे वकील त्यांच्या कोचिंग सेंटरवर पोहोचलेत. इकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची हाय लेव्हल मीटिंग सुरू आहे. खान सरांच्या अटकेसाठी एका पथकाची स्थापनाही करण्यात आली.